संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी नसताना त्यांचा राजीनामा सुपारी घेऊन मागितला जातोय असं बाळासाहेब सानप यांनी म्हटलेलं आहे. बाळासाहेब सानप हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. अंजली दमनिया आणि मनोज जरांगे यांचं नाव न घेता बाळासाहेब सानप यांनी टीका केली. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरू, वेळ प्रसंगी मंत्रालयाला सुद्धा घेराव घालू, अशा प्रकारचा इशारा बाळासाहेब सानप यांनी दिलाय. काय नेमकं त्यांनी म्हटलंय पाहूयात. मसाजोगची घटना घडलेली जवळपास 90 दिवस झालं. संतोष भैया देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. त्या आरोपीला कडक शासन व्हायला पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती, ओबीसी असेल, एससी असेल, मुस्लिम असेल, मराठा असेल, सगळ्या जातींनी या संदर्भामध्ये जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला कडक शासन मिळालं पाहिजे या पद्धतीची मागणी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या बांधवांनी केलेली आहे. त्या केसमध्ये सगळे आरोपी अटक झालेत. त्या केसमध्ये चार्जशीट कोर्टात गेलेलं आहे. त्या तपासामध्ये सीआयडी आहे, एसआयटी आहे, पोलीस आहे, गृहमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्र्यांचं सुद्धा लक्ष आहे आणि आता उज्ज्वल निकम, ॲडव्होकेट उज्ज्वल निकमची सुद्धा नियुक्ती केलेली आहे. हे सगळं असताना सुद्धा महाराष्ट्रातले काही लोक त्याच्या राजकारणात त्यांचं कधी जमत नाही, काही सुपारीबाज लोक आदरणीय धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा मागण्याचा एक त्यांनी चंग बांधलाय. काय कारण आहे? ज्यावेळी चार्जशीट गेलं नाही त्यावेळेस तुम्ही असं म्हणायचे की अधिकाऱ्यावर प्रेशर टाकले म्हणून राजीनामा घ्या. आता ऑलरेडी चार्जशीट कोर्टात गेलंय. ऑलरेडी उज्ज्वल निकम साहेब त्यांना सरकारी वकील दिलेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे. एका बाजूने सांगता तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. हे सगळं होत असताना आता हे न्यायालयीन प्रकरण झालंय आणि न्यायालयीन प्रकरणामध्ये सुद्धा तुम्ही धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा मागण्याचं कारण काय आणि कशासाठी? फक्त एक ओबीसीचा मंत्री आहे म्हणून, या महाराष्ट्रामध्ये एक कडक नेतृत्व म्हणून की या महाराष्ट्रामध्ये बहुजनाला न्याय देऊ शकतात. हे किती दिवस चालायचंय? आणि माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे, उपमुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. मी खास करून अजितदादाचं मनापासून अभिनंदन करेन. अजितदादा हे दूरदृष्टी विचाराचे नेते आहे. त्यांच्या पक्षाचा माणूस असताना सुद्धा सत्यता बघण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे आणि माझा विश्वास आहे जर याच्यामध्ये धनंजय मुंडेची चूक असती तर 100% त्यांचा राजीनामा घेतला असता. अजितदादा 100% ते स्वतः सुद्धा म्हणले असते मुंडे साहेब तुम्ही राजीनामा द्या. परंतु 90 दिवस झालं मीडिया ट्रायल जोरात चालू आहे. मीडियामध्ये रोज तोच विषय आहे. ना विकास ना कुठं काही काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, तेवढाच विषय मीडिया ट्रायलच्या समोर आहे. एका बाजूला खून खटला बाजूला राहिला आणि त्याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचं मीडियामध्ये तुम्ही सगळ्यांनी रोज काही ना काही चालू असतं. गुन्हा घडलाय मसाजोगला. आरोपी कोणी असेल त्याला आरोपीला जात नसते. कोणीही आरोपी असला, आमचा भाऊ जरी असला तरी त्याला शिक्षा मिळाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. मग हे सगळं होत असताना जर धनंजय मुंडे साहेबांनी असं सांगितलंय की जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शासन मिळालं पाहिजे, फाशीवर लटकलं झालं तरी सुद्धा माझे काही विषय नाही. या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये बरेच मंत्री, बरेच आमदाराच्या जवळच्या माणसाकडून असे काही प्रकार घडलेत. अनेक मंत्र्याकडल्या लोकांकडून असे प्रकार घडलेत. मंत्र्याकडे लोक असतात, आमदाराकडे कार्यकर्त्याशिवाय काहीच होत नाही. पण कार्यकर्त्यांनी जर कुणी चूक केली तर ती मंत्र्यावर, ती आमदारावर, त्याच्या नेत्यावर येऊ शकते का? हा माझा महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न आहे. त्यामुळं माझी स्पष्ट भूमिका आहे. धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. आता चार्जशीट कोर्टात गेलंय, न्यायालयामध्ये प्रकरण आहे. न्यायालयामध्ये ज्या आरोपीला फाशी व्हायची, शिक्षा व्हायची ते होणार आहे.
आता धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा मागण्याचं कारण काय? आणि जर एवढं होऊन सुद्धा मुंडे साहेबाचा राजकारण म्हणजे राजीनामा जर मागत असले तर याचा मागची पार्श्वभूमी अशी आहे की कुणाचं ना कुणाचं षडयंत्र आहे. या महाराष्ट्रातल्या ओबीसी एक मंत्री, पहिलं एकनाथ खडसे साहेबाला तुम्ही हेच केलं, भुजबळ साहेबाला हेच केलं, आता धनंजय मुंडे साहेब आहेत. आणि कोण, काय कारण आहे? अरे जे बोलतात त्यांना महाराष्ट्रातला इतिहास काय? कोणीतरी अधिकाऱ्यांनी, कोणीतरी एखाद्या विरोधकांनी काहीतरी पुरावे द्यायचे आणि ती बातमी मीडियात लावायची आणि असं दाखवायचं. या महाराष्ट्रातल्या 90 दिवसामध्ये मीडिया ट्रायलनी एवढा उद्रेक केलाय की त्याचा हिशोब नाही. अरे तो मुंबईमध्ये हे झालं तो कसाबचा प्रकरण, ते सुद्धा 25 दिवस नाही चाललं ते. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश एक आहे की 100% संतोष भैयाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. हे तितकंच खरं आहे. या महाराष्ट्रातला बहुजन समाज आज मी सांगतो, परंतु काही पुढाऱ्यांनी त्याचं काहीतरी वेगळं भांडवल करून, काही पुढाऱ्यांनी राजकारण म्हणजे एक आरक्षणाचा मुद्दा सोडून वंजारी समाजाला टार्गेट करण्याचं काम चालू केलंय. मग वंजारी समाजाच्या अधिकाराला तुम्ही टार्गेट करायला लागलात. वंजारी समाजामधल्या काही वेगळ्या वेगळ्या जाती म्हणजे पुढारी असतील, अधिकारी असतील, डिपार्टमेंटचे लोक असतील, ह्या सगळ्या लोकांना तुम्ही ट्रायल करण्याचं काम चालू आहे. हा का रे बाबू? ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त वंजारीच आहे? अनेक गुन्हे घडले महाराष्ट्रात, अनेक गुन्हे घडले. त्याच्या जवळचे अनेक पुढाऱ्याच्या जवळचे कार्यकर्त्याकडून गुन्हे घडले. मग तुम्ही त्या पुढाऱ्याचे राजीनामे घेणार आहे? त्या आमदाराचा राजीनामा घेणार? त्या मंत्र्याचा राजीनामा घेणार? आणि राजीनामा मागणारे कोण? अजून तरी धससाहेबांनी राजीनामा नाही मागितला, अजूनही बीडच्या खासदारांनी राजीनामा नाही मागितला. आणि राजीनामा मागणारे कोण आहे? कोण आहे? जे निव्वळ, ज्याला काहीच ह्या राजकारणातलं माहीत नाही, अशा लोकांनी राजीनामा मागावा. मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु अशा प्रकारचं राजकारण होत असेल तर महाराष्ट्रातला ओबीसी आता स्वस्थ बसणार नाही. धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा, मला विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी या गोष्टीवर बारीक लक्ष दिलं आहे. डिपार्टमेंटचे लोक सगळे त्यांना सांगतात, SIT असेल, CID असेल, डिपार्टमेंट असेल, ह्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून ते सुद्धा या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. ज्यावेळी त्यांना वाटतं की नाही बाबा धनंजय मुंडेची याच्यात चूक नाही, तर राजीनामा मागणार तुम्ही कोण? मीडिया ट्रायलचे जेव्हा राजीनामा मागणार, नवीन नवीन मीडियाला बातम्या लावायच्या सांगणार, काहीतरी वेगळं गोळा करायचं आणि त्याची बातमी लावायची, बरोबर आहे? मग अशा पद्धतीने जर तुम्ही मीडिया ट्रायलच्या याच्यावर तुम्ही धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा, कोणीतरी काही लोकांनी, विरोधकांनी राजीनामा मागायचा, माझा विश्वास आहे की 100% मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चुकीचं होऊ देणार नाहीत, अन्याय होऊ देणार नाहीत. परंतु या महाराष्ट्रातला ओबीसी स्वस्थ बसणार नाही. या महाराष्ट्रातले लाखो ओबीसी 100% मंत्रालयाला घेराव घालतील. प्रत्येक जागेवर महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहील. प्रत्येक जागेवर न्याय मिळण्याची भूमिका, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन महाराष्ट्रभर आंदोलन सुरू होतील. याला शासन जबाबदार असेल, याला काही विषय नाही. आम्ही 90 दिवसामध्ये मीडिया जर सोडली तर राष्ट्रवादीचे आदरणीय अध्यक्ष अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री असतील, ह्या सगळ्या लोकांनी याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे, गांभीर्याने लक्ष दिलंय. आणि अशा पद्धतीने मराठा समाज, काही लोक, मराठा समाजातले, मराठा समाज नाही म्हणता येणार, काही लोक, दृढ लोक असे काही लोक विनाकारण ओबीसीतल्या माणसावर अन्याय करणार. अशा प्रकारे जर असं काही होत असेल तर हे कदापि शक्य होऊ देणार नाही आम्ही. त्या एका ह्याच्यामध्ये हे बघा, तुम्हाला दाखवतो मी बातमी, म्हणजे कोणतं गाव आहे,
जालन्यामध्ये एक घटना घडली. महादेवच्या मंदिरामध्ये एक धनगर समाजाचा कार्यकर्ता दर्शन घ्यायला गेला. अरे एवढे क्रूर. अरे एक वेळ माझं असं म्हणणं आहे त्यांचा मर्डर झालेला चालेल, खून झाला तरी चालेल, परंतु त्यांच्या अंगावर सळईचे चटके दिले. सळईचे चटके दिले अंगावर. सोशल मीडियामध्ये एवढं व्हायरल झालंय ते. तरीही त्या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही. या महाराष्ट्रामध्ये शेवगाव तालुक्यामध्ये खून झाला. शेवगाव तालुक्यामध्ये एक दलित बांधवाचा खून झाला. कसा खून झाला माहिती आहे? अरे मुंडकं एका विहिरीत टाकलं आणि धड एका विहिरीत टाकून पुरून टाकलं. हे शेवगाव बोदेगाव तालुक्यातला खून आहे. इकडं त्या एका मुलीचा, एका जणाचा खून झाला. एक दलित बांधवाचा खून झाला मुलीसोबत अफेअर आहे म्हणून. त्या लातूरमध्ये एक धनगर समाजाचा खून झाला. हे खून झाले ना. हे काय चाललंय? याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. जे काही महाराष्ट्रामध्ये ह्या घटना घडल्या याच्या संदर्भामध्ये यांच्याकडे लक्ष आहे कोणाचं? शेवटी खून आहे. ती जर जात बघितली नाही, कितीही मोठा असो की कितीही छोटा असो, बरोबर आहे. त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये जी गुन्हेगारी घडेल याला कडक शासन व्हायला पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे, राज्याच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे की आता खऱ्या अर्थाने तुम्हाला कडक पावलं उचलावी लागतील. ज्या काही घटना घडतील त्या घटनेच्या म्हणजे त्या आरोपीला कडक शासन मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे माझी सरकारला आग्रहाची विनंती आहे की तुम्ही कुणाच्याही ह्या मीडिया ट्रायल असेल किंवा काही लोक दलाल असतील, दलालांनी काही ज्याच्या सुपारी घेतल्या असतील, ह्या माध्यमातून जर धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा कुणी मागत असेल तर माझा विश्वास आहे 90 दिवसाच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांचं लक्ष होतं, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे. विरोधकांनी राजीनामा मागणं काही चूक नाही, ते मागणारच आहेत. आणि विरोधकांना सुद्धा माहिती आहे की याच्यामध्ये काही तथ्य नाही, म्हणजे धनंजय मुंडे साहेब याच्यात दोषी नाहीत, म्हणून हे चाललंय. त्यामुळं माझी विनंती आहे, अगदी कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रातला ओबीसी म्हणून एक, जर धनंजय मुंडे साहेब अशा प्रकारचा अन्याय झाला तर महाराष्ट्रातला ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही, महाराष्ट्रातला वंजारी समाज स्वस्थ बसणार नाही. कोणतीही जरी वेळ आली तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, याच्यात कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही. त्यामुळं मी एकच विनंती करेल की सत्य असतंय. जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशी झाली पाहिजे. या महाराष्ट्रातल्या अखंड सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचं मत आहे, परंतु वंजारी समाजाला अधिकाऱ्याला टार्गेट करण्याचं जे काम चालू केलंय हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत, बिलकुल करणार नाही. या महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाच्या अधिकारावर जर कोणी अन्याय करण्याचं काम केलं तर वेळ आली तर तसंच उत्तर देऊ आम्ही सुद्धा. आता त्यामुळं कुठल्याही मीडिया ट्रायलला माझी विनंती आहे, मीडिया ट्रायलला सुद्धा मीडियामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न विकासाचा प्रश्न आहे, अनेक गुन्हे घडलेत महाराष्ट्रामध्ये. पण मीडिया ट्रायलला माझी विनंती आहे की आपण बीड सोडलं तर तुमचं कुठंच काही लक्ष नसतंय. त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं तुम्ही काम करावं. ज्या ठिकाणी गुन्हे घडले त्या ठिकाणी, अहो त्या बोदेगावला एवढी मोठी घटना घडली तर एका टीव्हीला बातमी नाही. इकडे ते भोरला नाही का, भोरला एक घटना घडली ती टीव्हीला बातमी नाही. एक बातमी लावली कुठेतरी हळूच पट्टीत. खून आहे ना. अरे 800-850 मीटरवर एखादी डेड बॉडी वडीत नेली जनावरांसारखी आणि ते काही विहिरीत टाकली आणि त्याच्यावर 10 फूट खड्डा खांदून पुरून टाकले. किती बेकार घटना आहे हो. हा खून नाही. मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो, ह्या घटनेकडे लक्ष दिलं पाहिजे. एक दलित बांधवाचा एवढ्या वाईट प्रकारचा खून केलाय. एका इथं भोर तालुक्यामध्ये एका बांधवाचा खून झालाय. याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. या महाराष्ट्रातली जनता 100% तुम्हाला सांगतो. आणि ते ज्या प्रकारे हे सगळं चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे थांबवा. आणि विनाकारण आम्ही आता सहन करणार नाही.
जर वंजारी समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं तर आम्ही त्याला सुद्धा जशा तसं उत्तर देऊ. एवढंच मी सांगतो. आज मी महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी समाज हा आजही आम्ही एकत्र एकजुटीने वागतोय, एकजुटीने, आणि सोबत जेवतो, सोबत खातो, सोबत राहतो. पण काही लोक त्यांचं स्वतःचं भांडवल उभा करण्यासाठी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, वेगळं काहीतरी बोलणं आणि स्वतःच्या टीव्हीला मीडियाला बातम्या लावणं याच्याशिवाय काहीच नाही. मी महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती करेल, मराठा बांधवाला विनंती करेल, खरं तर आपण पुढाऱ्याच्या नादी न लागता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण एकमेकाला गळ्यात गळे घातले पाहिजे, सोबत राहिलो पाहिजे. पहिल्या